कधी कधी मराठी इंडस्ट्रीविषयी आपण म्हणतो की चांगले शोज वगैरे मिळत नाही मूवीजला. आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर म्हणजे जनरली जेवढं मी आत्तापर्यंत मराठी मूवीजचं बघतो, काही चित्रपट खूप चांगले निघतात, काही खूपच खराब, आणि काही चित्रपट तर असे निघतात की असं वाटतं की तुम्ही कधी कधी तर असं वाटतं की बेटर आहे की यार तुम्हाला शोजच न मिळावेत. आपण फार कधी कधी आपल्याला दया येते की यार शोज नाही मिळत, हे नाही मिळत. आणि तुमच्या जर कन्सेप्ट आणि स्क्रिप्ट्स या टाईपच्या असतील, आणि प्रॉब्लेम हा नाही आहे, प्रॉब्लेम हा आहे इतके वाह्यात डायलॉग्स असतात की म्हणजे हा चित्रपट जेव्हा तुम्ही थिएटरला जाऊन बघायचं बघता, अरे जे चित्रपट तुम्ही टी व्हीवर 10-15 मिनिट जरी बघून सहन केले, त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक चॅनल बंद कराल, या टाईपच्या गोष्टींऐवजी जेव्हा तुम्हाला थिएटर्सला असे रिव्ह्यूजसाठी बघावे लागतात चित्रपट, तेव्हा डोकं का नाही आऊट होणार. आणि प्रश्न हा नाही रे बाबा, तो मित्रांनो ते हे सोडून द्या, हिरो तुमचा फेवरेट असेल का नाही असेल, प्रश्न तो नाहीच आहे. व्हॉट अबाउट द रायटर्स? असेलही तुमचा फेवरेट हिरो, त्याला मी काय करू, पण रायटिंग जरा जाऊन मग ठीक आहे, जर एवढाच फेवरेट हिरो आहे तर जाऊन बघा एकदा चित्रपट थिएटर्समध्ये. गर्दी वगैरे तर नसेलच ते तर सोडून द्या, पण जर खरंच पुळका असेल हिरोचा तर, कारण जे गोष्ट चुकीची त्याला चुकीचं म्हणणं काय वाईट आहे, खऱ्यासोबत राहा ना. काय स्क्रिप्ट आहे आणि काय कन्सेप्ट बनवून ठेवलेले आहे म्हणजे. आणि त्यात हिंदी डायलॉग्स, अर्धे डायलॉग्स ते हिंदी, मग हिंदीतच रिलीज करा यार, थोडे पैसे जास्त एक्स्ट्रा खर्च करा, काय फरक पडतो. काय कधी बघितलं का बॉलिवूड चित्रपटात एवढं महत्त्व देतात ते मराठीला कधी? आणि तुमची स्टोरी तर मी रेटिंग नाही देणार मित्रांनो या चित्रपटाला, अजून नाही इन्सल्ट करायची मला. तुम्हाला बघायचं तर बघा, दॅट्स इट. पूर्ण म्हणजे सोडा यार.